वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. गणिताच्या पुस्तकात 2+2 नेहमी 4 असतात. एकदम स्पष्ट, कुठलाही गोंधळ नसलेला असा हा हिशोब असतो. हो, नक्कीच. पण शेअर बाजार, कॉर्पोरेट फायनान्स किंवा कंपन्यांच्या तिमाही निकालांच्या जगात जेव्हा आपण प्रवेश करतो ना, तेव्हा हे साधं गणित अचानक एका गुंतागुंतीच्या कोड्यात बदलतं. अगदी बरोबर. कधी-कधी तर ते एखाद्या इल्युजनसारखं किंवा भासासारखं वाटतं. हो ना, आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण हॅवेल्स इंडियाच्या Q4 FY26च्या आर्थिक निकालांच्या एका अत्यंत रंजक अहवालावर चर्चा करणार आहोत. हा अहवाल खरोखरच खूप काही सांगून जातो. हो, आणि या विश्लेषणाचं उद्दिष्ट फक्त इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनमधल्या आकडेवारीची जंत्री वाचून दाखवणं हे मुळीच नाहीये, तर त्या आकड्यांच्या पडद्यामागे लपलेली व्यवसायाची खरी परिस्थिती उलगडून सांगणं हे आहे. बरोबर. कारण वरवर पाहता जे दिसतं ते नेहमीच सत्य नसतं. अगदी तेच. कारण इथे एका प्रचंड मोठ्या विरोधाभासाने लक्ष वेधून घेतलं आहे. म्हणजे विचार करा, एका कंपनीचा महसूल जेमतेम 2% पुढे सरकतोय, पण तिचा निव्वळ नफा मात्र रॉकेटसारखा थेट 40% उसळी मारतोय. बापरे, हा आकडा खरंच चक्रावून टाकणारा आहे. हो ना, म्हणजे वरवर पाहता हे एखाद्या जादूच्या प्रयोगासारखं वाटतं. असं कसं होऊ शकतं? कसंय, नफा आणि महसूल यांच्यात एवढी मोठी दरी कशी निर्माण झाली हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला मूळ आकडेवारीच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. बरं, मग ते आकडे काय सांगतायत? जर आपण Q4 FY26चे प्रमुख आकडे पाहिले तर कंपनीचा एकूण महसूल 7,705 कोटी रुपयांवर पोचला आहे. पण मागच्या वर्षीच्या याच तिमाहीशी याची तुलना केली तर ही वाढ फक्त 2% आहे. म्हणजे महसुलाची गाडी अतिशय संथ गतीने चालली आहे. अगदी संथ. आणि विरोधाभास तिथे सुरू होतो. जर आपण व्यवसायाचा मूळ नफा दर्शवणारा आकडा पाहिला, म्हणजेच EBIT, ज्याला आपण अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस म्हणतो, हो, तो किती आहे? तो 729 कोटी रुपयांवर आला आहे. म्हणजे वाढ होण्याऐवजी तिथे चक्क 4%ची घसरण झाली आहे. एक मिनिट, मूळ नफ्यात 4%ची घसरण, मग तो 40%चा आकडा कुठून आला? तिथेच तर गंमत आहे. जेव्हा आपण तळाचा आकडा किंवा नेट प्रॉफिट पाहतो ना, तो 723 कोटींवर गेलाय, जो थेट 40%नी वाढलाय. अरे बापरे, याचमुळे कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग पर शेअर सुद्धा 11 रुपये 53 पैशांवर पोचला असावा. नक्कीच. आणि मागच्या तिमाहीच्या तुलनेत म्हणजे डिसेंबर 2025शी तुलना केली तर नफा 300 कोटींवरून थेट 723 कोटींवर गेलाय. हे गणित कसं जोडतंय? म्हणजे मूळ नफा घटलाय, महसूल फक्त 2%नी वाढलाय, पण खिशात येणारा निव्वळ नफा मात्र एवढा वाढलाय. इथेच मूळ व्यवसायातील नफा आणि कागदोपत्री नफा यातील फरक आपल्याला समजून घ्यावा लागतो. अच्छा, कागदोपत्री नफा. हो, जो 40% वाढलेला नफा दिसतोय ना, तो हॅवेलचा स्वतःचा पंखे, AC किंवा केबल्स विकून आलेला नफा नाहीये. मग तो आला कुठून? हा नफा गोल्डी सोलर नावाच्या एका कंपनीतील हॅवेल्सच्या गुंतवणुकीतून मिळालेल्या 283 कोटी रुपयांच्या वन टाइम फेअर व्हॅल्यू गेनमुळे झालाय. एक मिनिट, इथे थोडं थांबूया. वन टाइम फेअर व्हॅल्यू गेन म्हणजे कंपनीच्या बँक खात्यात खरोखर 283 कोटी रुपये जमा झाले आहेत का? त्यांनी काही विकून हे पैसे कमावले आहेत का? नाही, अजिबात नाही. बँकेत 1 रुपयाही आलेला नाहीये. मग हा नफा कसा काय? इथे मार्क टू मार्केट अकाउंटिंगचे नियम समजून घेणं महत्वाचं ठरतं. कसं आहे, हॅवेल्सने गोल्डी सोलर या कंपनीत काही काळापूर्वी गुंतवणूक केली होती. बरोबर. आता सध्या सोलर क्षेत्राची मागणी वाढल्यामुळे बाजारात गोल्डी सोलर या कंपनीचे मूल्य म्हणजेच व्हॅल्युएशन खूप वाढले आहे. अच्छा, म्हणजे त्यांच्या शेअरची किंमत वाढली. अगदी बरोबर. आणि अकाउंटिंगच्या नियमानुसार जेव्हा तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढते तेव्हा ते वाढलेलं मूल्य तुम्हाला तुमच्या ताळेबंदात किंवा बॅलन्स शीटमध्ये नफा म्हणून दाखवावं लागतं. म्हणजे हॅवेल्सने गोल्डी सोलरचे शेअर्स प्रत्यक्षात विकलेले नाहीत, हा निव्वळ कागदोपत्री नफा आहे. हो, 100% कागदोपत्री नफा. ही परिस्थिती पाहिल्यावर मला एका अशा विद्यार्थ्याची आठवण येते ज्याने मुख्य परीक्षेत कसेबसे 35 मार्क मिळवून काठावर पास होण्याची कसरत केली आहे. छान उदाहरण आहे.
पण त्याच विद्यार्थ्याने एखाद्या राष्ट्रीय स्तरावरच्या क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता म्हणून त्याला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीचे 20 बोनस मार्क मिळाले. आणि त्यामुळे त्याची टक्केवारी वाढली. अगदी तेच. आता त्याचा अंतिम निकाल पाहिला तर तो 55% दिसतोय. वरवर पाहता तो विद्यार्थी अभ्यासात खूप प्रगती करत असल्याचा भास होतो. पण आतलं सत्य काही वेगळंच असतं. हो ना. समस्या ही नाहीये की त्याला बोनस मार्क मिळाले. खरी समस्या ही आहे की पुढच्या वर्षीच्या परीक्षेत हे बोनस मार्क नसणार आहेत. नक्कीच नसणार. आणि जर त्याचा गणिताचा किंवा विज्ञानाचा मूळ अभ्यास सुधारला नाही तर पुढच्या वर्षी तो नक्कीच नापास होईल. मला वाटतं हॅवेल्सच्या बाबतीत शेअर बाजार याच गोष्टीची धास्ती घेत असावा. या उदाहरणातून परिस्थितीची गंभीरता अगदी स्पष्ट होते. तो 283 कोटी रुपयांचा नफा हा एक वेळचा बोनस आहे जो दर तिमाहीत मिळणार नाही. बरोबर. आणि जर आपण हा बोनस नफा बाजूला काढला आणि मूळ व्यवसायाचे ऑपरेशनल मेट्रिक्स पाहिले तर चित्र खूप वेगळं आणि थोडं चिंताजनक दिसतंय. म्हणजे मार्जिन्सच्या बाबतीत. हो, व्यवसायाच्या नफ्याचे प्रमाण, ज्याला आपण इबिडा मार्जिन म्हणतो, ते मागच्या वर्षीच्या 11.6% घसरून या तिमाहीत 10.9% आलंय. अरे रे, म्हणजे मार्जिन कमी होणे याचा अर्थ असा की कंपनीला प्रत्येक 100 रुपयांच्या विक्रीमागे आधीपेक्षा कमी नफा मिळत आहे. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं तर मूळ व्यवसायात नफा कमवण्याची क्षमता आता कमी झाली आहे. बरं, जर मूळ व्यवसायातून नफा येत नाहीये आणि मार्जिन्स घसरत आहेत तर मग हा गाडा नेमका कुठे अडकलाय? तोच तर मोठा प्रश्न आहे. कारण हॅवेल्सचा एवढा मोठा पसारा आहे, त्यात अनेक विभाग आहेत. या व्यवसायाचं पोस्टमॉर्टम केलं तर असा एखादा तरी विभाग असेल ना जो कंपनीला सध्या तारत असेल? हो, आहे ना. इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनमधील वेगवेगळ्या विभागांच्या आकडेवारीचे तुकडे जोडून पाहिले तर एक अतिशय स्पष्ट आणि दुभंगलेलं चित्र आपल्याला दिसतंय. म्हणजे काही चांगले आणि काही वाईट? हो, काही विभाग खरोखरच उत्तम काम करत आहेत. उदाहरणार्थ केबल्स विभागात 14% भक्कम वाढ झाली आहे. अच्छा, केबल्समध्ये एवढी वाढ का? कारण देशात सध्या पायाभूत सुविधांची किंवा इन्फ्रास्ट्रक्चरची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे पॉवर केबल्स आणि इंडस्ट्रियल केबल्सची मागणी खूप मजबूत आहे. समजलं. याशिवाय स्विच गिअर्सच्या व्यवसायातही 6% स्थिर वाढ दिसत आहे. आणि मी अहवालात वाचत होते रिन्युएबल्स तसेच इतर विभागांचा आकडा तर चक्क 49% उडी मारताना दिसतोय. हो, तो आकडा तर खूपच मोठा आहे. हे आकडे तर खूपच भक्कम वाटतात. पण इथे माझं गणित पुन्हा चुकतंय. कसं काय? जर केबल्स 14% वाढत आहेत आणि रिन्युएबल्समध्ये 49% मोठी वाढ आहे तर एकूण महसूल किमान 10 ते 15% तरी वाढायला हवा होता ना? तो 2% कसा काय अडकला? हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर रेव्हेन्यू मिक्स म्हणजेच कंपनीच्या एकूण महसुलाच्या रचनेत दडलेले आहे. रेव्हेन्यू मिक्स म्हणजे कोणत्या विभागाचा वाटा किती आहे ते? अगदी बरोबर. रिन्युएबल्स विभाग 49% वाढला असला तरी हॅवेल्सच्या एकूण महसुलात त्याचा वाटा अजूनही खूप लहान आहे. अच्छा, म्हणजे तो विभाग मुळातच छोटा आहे. हो. दुसरीकडे कंपनीचे 2 अतिशय मोठे आणि प्रमुख विभाग आहेत. एक म्हणजे लॉयड, जो त्यांचा एसी आणि होम अप्लायन्सेसचा व्यवसाय आहे. आणि दुसरा आहे इलेक्ट्रिकल कन्झ्युमर ड्युरेबल्स किंवा ECD, ज्यामध्ये पंखे, कूलर्स आणि घरातील छोटी उपकरणे येतात. आणि हे विभाग कसे चालले? इथेच मोठा धक्का आहे. लॉयड विभागात तब्बल 19% प्रचंड मोठी घसरण झाली आहे. अरे बापरे, 19%? हो. आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स विभागातही 2% घट झाली आहे. 19% घसरण हा आकडा खरंच धक्कादायक आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे असं झालं की हत्तीचे वजन वेगाने कमी होत आहे आणि मुंगीचे वजन वाढत आहे. अगदी चपखल उपमा आहे ही. कारण मुंगी कितीही वेगाने मोठी झाली तरी एकूण वजनात झालेली हत्तीची घट ती भरून काढू शकत नाही. नक्कीच नाही. म्हणजे लॉयडच्या एका खराब कामगिरीमुळे संपूर्ण कंपनीच्या प्रगतीला असा अचानक ब्रेक लागलेला दिसतोय. अगदी हेच घडत आहे. ज्या विभागांवर सामान्य ग्राहकांची थेट खरेदी अवलंबून असते, म्हणजेच B2C बिझनेस, तिथेच सर्वात मोठा फटका बसलेला दिसतोय. आणि त्याचा मार्जिनवरही परिणाम होत असेल. हो तर. लॉयडसारखा मोठा विभाग जेव्हा एवढ्या वेगाने खाली येतो तेव्हा तो फक्त महसूलच कमी करत नाही तर तो एकूण मार्जिन्सवरही प्रचंड दबाव आणतो. पण लॉयडची कामगिरी एवढी खराब का झाली? 19% घट ही काही साधी गोष्ट नाहीये. कंपनीच्या मॅनेजमेंटने त्यांच्या अहवालात या परिस्थितीमागे काय कारणं दिली आहेत? मॅनेजमेंटने प्रेझेंटेशनमध्ये याचं जे मुख्य कारण दिलं आहे ते म्हणजे उशिरा सुरू झालेला उन्हाळा. उशिरा सुरू झालेला उन्हाळा. हो. भारतामध्ये सहसा मार्च महिन्याच्या मध्यापासून उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि एसी, पंखे, कूलर्स यांची मागणी वेगाने वाढते.
बरोबर आहे. पण यावर्षी हवामानात बदल दिसला आणि उन्हाळा अपेक्षेपेक्षा उशिरा सुरू झाला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात या उत्पादनांची मागणी खूपच थंड राहिली. एक मिनिट, इथे मला एक शंका येते. बोला ना. उन्हाळा 2-3 आठवडे उशिरा सुरू झाला, हं. एवढ्या एका कारणाने संपूर्ण तिमाहीचा महसूल 19% कसा कोसळू शकतो? तोच तर कळीचा मुद्दा आहे. म्हणजे लोक एप्रिलमध्ये एसी घेण्याऐवजी मे महिन्यात घेतील. मागणी पूर्णपणे नष्ट तर होत नाही ना, ती फक्त थोडी पुढे ढकलली जाते ना. मग एवढा मोठा फटका कसा काय बसला? ही शंका अगदी रास्त आहे. पण इथे आपल्याला कन्झ्युमर ड्युरेबल्स उद्योगातील चॅनल स्टफिंग आणि डिस्ट्रीब्युटर नेटवर्कची यंत्रणा समजून घ्यावी लागेल. चॅनल स्टफिंग हे कसं काम करतं? कसे, हॅवेल्स थेट ग्राहकांना एसी विकत नाहीत. ते डिस्ट्रीब्युटर्स आणि रिटेलर्सना विकतात. बरोबर. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कंपन्या आपल्या डिस्ट्रीब्युटर्सची गोदामे उन्हाळ्याच्या तयारीसाठी मालाने भरून टाकतात. याला प्रायमरी सेल्स म्हणतात. अच्छा, म्हणजे डिस्ट्रीब्युटरने माल उचलला की कंपनीची विक्री नोंदवली जाते. बरोबर. कंपनीच्या बुकमध्ये तो महसूल जमा होतो. पण खरी गोम पुढे आहे. ती काय? जर मार्च महिन्यात ग्राहकांनी दुकानात जाऊन एसी खरेदीच केले नाहीत, ज्याला आपण सेकंडरी सेल्स म्हणतो, तर काय होईल? तर डिस्ट्रीब्युटर्सचे पैसे त्या मालात अडकून पडतील. अगदी बरोबर. त्यांची गोदामे आधीच भरलेली असल्यामुळे ते मार्च किंवा एप्रिलच्या सुरुवातीला कंपनीकडून नवीन माल घेण्यास नकार देतात. म्हणजे जोपर्यंत जुना माल विकला जात नाही तोपर्यंत नवीन ऑर्डर येत नाही. एक्झॅक्टली. आणि यामुळे कंपनीच्या Q4 मधील नवीन डिस्पॅचेसला अचानक मोठा ब्रेक लागतो आणि विक्रीचा आकडा एकदम खाली येतो. आता हे गणित स्पष्ट होते. आणि जेव्हा विक्री एवढ्या वेगाने कमी होते तेव्हा मार्जिन का घसरतात हेही समजायला सोपं जातं. कारण फॅक्टरीचे खर्च तर थांबत नाहीत ना. नक्कीच नाही. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये फिक्स्ड कॉस्ट म्हणजे निश्चित खर्च खूप जास्त असतात. जसं की फॅक्टरीचे भाडे आणि पगार. हो, फॅक्टरीचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार, मशीन्सचे डेप्रिसिएशन हे खर्च उत्पादनाची विक्री होवो वा न हो करावेच लागतात. मग जेव्हा विक्री 19% कमी होते तेव्हा हे निश्चित खर्च उरलेल्या महसुलावर खूप मोठा बोजा टाकतात. फायनान्सच्या भाषेत याला अनएब्झॉर्ब्ड ओव्हरहेड्स म्हणतात. बापरे, हा तर दुहेरी फटका आहे. आणि एवढंच नाही, त्यातच वाढत्या स्पर्धेमुळे आणि दुकानांमध्ये पडून असलेला माल विकला जावा यासाठी कंपनीला जाहिरातींवर आणि प्रमोशन्सवर खूप जास्त खर्च करावा लागला. म्हणजे एका बाजूला महसूल कमी आणि दुसऱ्या बाजूला जाहिरातींचा खर्च. हो, यामुळे मार्जिन थेट दाबली गेली. दुसरीकडे मी अहवालात हेही वाचलं की बाजारात महागाई आणि वाढत्या खर्चामुळे सामान्य ग्राहकही अनावश्यक खर्च टाळण्याकडे कल देत आहेत. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हा B2B म्हणजे औद्योगिक मागणी आणि B2C म्हणजे ग्राहकांची मागणी यांच्यातील सध्याच्या परिस्थितीचा मोठा फरक आहे. म्हणजे दोन्हीकडे वेगवेगळं वातावरण आहे. हो, एकीकडे सामान्य ग्राहक महागाईमुळे मोठा खर्च करताना 10 वेळा विचार करत आहेत. त्यामुळे लॉयड आणि इलेक्ट्रिकल कन्झ्युमर ड्युरेबल्सचा गाडा रेंगाळत आहे. पण त्याचवेळी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे औद्योगिक आणि सरकारी स्तरावरील मागणी म्हणजेच B2B डिमांड अत्यंत मजबूत आहे. अच्छा, आणि म्हणूनच हॅवेल्सचे केबल्स आणि स्विच गिअर सारखे इंडस्ट्रियल विभाग अतिशय वेगाने वाढत आहेत. अगदी बरोबर. ही परिस्थिती मला एखाद्या 2 इंजिन असलेल्या विमानासारखी वाटतीये. कसं काय? बघा, या विमानाचं एक इंजिन म्हणजे त्यांचा B2C किंवा लाईटचा व्यवसाय. हवामान खराब असल्यामुळे किंवा उन्हाळा उशिरा आल्यामुळे हे इंजिन सध्या धूर सोडतंय. बरोबर. पण त्याचवेळी दुसरं इंजिन जे B2B किंवा केबल्सचा व्यवसाय आहे ते दुप्पट ताकदीने आणि वेगाने काम करतंय, जेणेकरून कंपनीरूपी हे विमान हवेत टिकून राहील. खूपच छान उपमा आहे ही. आणि विमानाची ही परिस्थिती जितकी रंजक आहे तितकीच ती धोक्याची सुद्धा आहे बरं का. ते कसं? कारण दुसरं इंजिन सध्या संपूर्ण विमानाचा भार उचलत आहे. पायाभूत सुविधांवरील खर्च सध्या हॅवेल्सला सावरत आहे. हो, ते तर दिसतच आहे. पण कोणत्याही विमानाला सुरक्षित आणि वेगाने प्रवास करायचा असेल तर दोन्ही इंजिने व्यवस्थित चालणे गरजेचे असते. एकच इंजिन किती काळ विमानाला ओढत नेईल? नक्कीच, त्यालाही मर्यादा आहेत. जर भविष्यात इंडस्ट्रीयल डिमांड थोडी जरी कमी झाली आणि त्याचवेळी B2C इंजिनने वेग पकडला नाही तर विमानाची उंची वेगाने कमी होऊ शकते. खरंच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. मग सध्याची ही सगळी परिस्थिती आणि ताळेबंदात लपलेले हे धोके पाहता हॅवेल्स इंडियाचं भविष्य काय असेल? हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. म्हणजे अल्पकालीन आणि दीर्घकालीन दृष्टीने कंपनी आता कुठे उभी आहे? जर आपण अल्पकालीन किंवा शॉर्ट टर्मचा विचार केला तर सर्व काही पुन्हा एकदा
उन्हाळ्यातील मागणीवर आणि त्या डिस्ट्रीब्युटर्सच्या रिकाम्या होणाऱ्या गोदामांवर अवलंबून आहे. म्हणजे Q1 FY 27च्या निकालांवर? हो, जर येणाऱ्या तिमाहीत उन्हाचा कडाका वाढला, एसी आणि पंख्यांची विक्री खरोखरच सुधारली, तर चॅनल इन्व्हेंटरी मोकळी होईल आणि नवीन ऑर्डर्स सुरू होतील. आणि स्टॉक मार्केट याच गोष्टीची वाट पाहत असेल. नक्कीच. पण जर उन्हाळ्याने पुन्हा दगा दिला किंवा ग्राहकांनी खरेदी केलीच नाही, तर येणाऱ्या काळातही लॉईडची कामगिरी म्युटेड राहील आणि मार्जिन्सवरील दबाव कायम राहील. हे झालं शॉर्ट टर्म. आणि जर आपण दीर्घकालीन किंवा लाँग टर्म दृष्टिकोनातून पाहिलं तर चित्र कसं दिसतं? दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिलं तर हॅवेल्सकडे काही अतिशय मजबूत जमेच्या बाजू आहेत. कोणत्या? गोल्डी सोलारमधील गुंतवणुकीतून वाढणारी रिन्युएबल ऊर्जेची ताकद ही भविष्यातील मोठी शिदोरी आहे. म्हणजे सोलर आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे त्यांचे ट्रम्प कार्ड्स आहेत. हो, भारतासारख्या देशात पुढील दशकात इन्फ्रास्ट्रक्चर आणि सोलरमध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, ज्याचा थेट फायदा हॅवेल्सला मिळू शकतो. आणि त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे? ती तर मजबूत आहेच. कंपनीची बॅलन्स शीट अजूनही अतिशय मजबूत आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम किंवा कॅश रिझर्व्ह चांगला आहे. त्यांच्याकडे बाजारात टिकून राहण्याची ताकद आहे. हे नक्कीच सकारात्मक आहे. हो, पण या सगळ्या प्रवासात लॉईडचं सावरणं हाच मुख्य ट्रिगर असेल. म्हणजे जोपर्यंत लॉईड नफ्यात येत नाही आणि स्वतःच्या पायावर उभा राहत नाही, तोपर्यंत हॅवेल्सच्या पूर्ण क्षमतेचा वापर होणार नाही, असंच ना? अगदी बरोबर. मग जर तुम्हाला एका विश्लेषकाच्या नजरेतून या संपूर्ण निकालांचे एका शब्दात किंवा वाक्यात रेटिंग द्यायचे असेल, तर ते काय असेल? या निकालांना मी ॲव्हरेज म्हणजेच साधारण असेच म्हणेन. फक्त साधारण 40% नफा असूनही? हो, कारण 40% नफ्याची मोठी हेडलाईन जरी असली तरी तो एक कागदोपत्री आणि एक वेळचा फायदा आहे हे आपण पाहिलंच. बरोबर आहे. कंपनीच्या मूळ व्यवसायाची वाढ फक्त 2% आहे आणि मार्जिन्समध्ये होणारी घसरण हा व्यवसायाच्या मूळ आरोग्याविषयी चिंता निर्माण करणारा विषय आहे. समजलं. जोपर्यंत मूळ व्यवसायातून भक्कम नफा येत नाही तोपर्यंत या निकालांना उत्कृष्ट म्हणता येणार नाही. तर आजच्या या सखोल विश्लेषणाचा मुख्य धागा एकत्र करायचा झाला तर तो अतिशय स्पष्ट आहे. हॅवेल्स इंडियाच्या अहवालात वरवर दिसणारा 40% नफ्याचा आकडा हा 2% महसूल वाढीला आणि व्यवसायाच्या मूळ संघर्षाला लपवणारा एक सुंदर मुखवटा आहे. अगदी योग्य शब्दात मांडले. आपण कंपनीची बलस्थाने पाहिली, जसे की केबल्स आणि सोलारमधील भक्कम वाढ आणि मजबूत औद्योगिक मागणी, पण त्याच वेळी त्यांचे कमकुवत दुवेही आपण उघड केले. हो, जसे की डिस्ट्रीब्युटिव्ह नेटवर्कमध्ये अडकलेला माल, लॉईडची निराशाजनक कामगिरी आणि फिक्स्ड कॉस्टमुळे सतत घटत जाणारे नफ्याचे मार्जिन. आणि आकडे कसे दिशाभूल करू शकतात आणि योग्य प्रश्न विचारले की त्यामागचे सत्य कसे उलगडते, हेच आपण यातून पाहिलं. नक्कीच, हा एक चांगला धडा आहे. जाता जाता एका मोठ्या आणि थोड्या वेगळ्या मुद्द्यावर विचार करणं गरजेचं वाटतं, जो या आकडेवारीच्या पलीकडचा पण व्यवसायाच्या भविष्याशी जोडलेला आहे. कोणता मुद्दा? कंपनीच्या मॅनेजमेंटने उशिरा आलेला उन्हाळा हे एसी आणि पंख्यांच्या खराब विक्रीचं मुख्य कारण सांगितलं आहे. पण जर आपण याकडे एका मॅक्रो इकॉनॉमिक बिझनेस रिस्क किंवा व्यावसायिक धोक्याच्या दृष्टिकोनातून पाहिले, म्हणजे हवामान बदलाचा किंवा क्लायमेट चेंजचा व्यवसायावरील परिणाम. अगदी तेच. हा कोणताही नैतिक किंवा राजकीय मुद्दा नाहीये, तर हा थेट बिझनेस मॉडेलचा प्रश्न आहे. हो, हे खूप महत्वाचं आहे. जर हवामान बदलामुळे ऋतुचक्र असेच अनिश्चित आणि सतत बदलत राहिले, म्हणजे कधी उन्हाळा उशिरा येतोय, कधी पाऊस अचानक पडतोय, तर मग हॅवेल्स किंवा इतर कोणत्याही मोठ्या कन्झ्युमर ड्युरेबल्स कंपन्यांना पारंपरिक हवामानावर आधारित आपले बिझनेस मॉडेल किती काळ टिकवता येईल? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. मार्च महिन्यात उन्हाळा सुरू होईल आणि एप्रिलमध्ये एसी विकले जातील या एकाच गृहीतकावर ते आपल्या एकूण महसुलाचा इतका मोठा हिस्सा आणि संपूर्ण सप्लाय चेन उभी करू शकतात का? हां, सप्लाय चेन मॅनेजमेंटचा आणि इन्व्हेंटरी प्लॅनिंगचा एक अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न उभा राहतो इथे. हो ना. येणाऱ्या काळात या कंपन्यांना उत्पादने बनवण्याची आणि विकण्याची पद्धत मुळापासून बदलावी लागेल का? मला तर वाटतं त्यांना सीझनल मॅन्युफॅक्चरिंगऐवजी अधिक ॲजाईल मॅन्युफॅक्चरिंगकडे जावं लागेल, जे हवामानाच्या लहरीपणाला त्वरित प्रतिसाद देऊ शकेल. नक्कीच. हाच तो मोठा प्रश्न आहे ज्यावर गुंतवणूकदारांनी आणि कंपन्यांनी विचार करायला हवा. आजच्या विश्लेषणात एवढेच. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.